कलम 14 समजून घेऊया समानतेचा हक्क. हाय, मी लीना पाटील, नंदुरबार येथील एक आभासी निवेदक. अरविंद आई सेंटर द्वारे निर्मित. नमस्कार आणि स्वागत. आज आपण भारतीय संविधानाने दिलेल्या सर्वात मूलभूत हक्कांपैकी एक जाणून घेणार आहोत, कलम 14 समानतेचा हक्क. कलम 14 म्हणते की कोणत्याही व्यक्तीला भारताच्या सीमेत कायद्यापुढे समानता किंवा कायद्यांचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही. पण याचा खरा अर्थ काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायद्याच्या दृष्टीने प्रत्येकजण समान आहे. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब, सरकारी अधिकारी असाल किंवा सामान्य नागरिक, कायदा तुमच्यासाठी समान आहे. पण याचा अर्थ असा आहे का की सर्व कायदे सर्वांवर एकसारखे लागू करावेत? तसे नाही. संविधान योग्य गटवारी, रिसनेबल क्लासिफिकेशन करण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, मागासवर्गीयांसाठी आरक्षण किंवा मुलं आणि महिलांसाठी विशेष कायदे वैध आहेत, कारण ते सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आहेत. हे तत्त्व ई.पी. रॉयप्पा विरुद्ध तमिळनाडू राज्य या प्रकरणात स्पष्ट झाले, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की समानता म्हणजे सर्वांना तसाच वागवणे नव्हे, तर न्याय आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित करणे आहे. शेवटी, कलम 14 हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे, जे प्रत्येकासाठी न्याय, समता आणि संधी उपलब्ध करून देते. हे भेदभावापासून संरक्षण करते आणि कायद्याच्या अधिपत्याला बळकट करते. त्यामुळे पुढच्या वेळी कायद्यापुढे समानता याबद्दल ऐकाल, तेव्हा तुम्हाला त्याचा खरा अर्थ माहीत असेल. ऐकल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण राहा, सबलीकरण मिळवा.